नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, श्री तुळजाभवानी मंदिर संस्था तुळजापूर अंतर्गत सरळ सेवेची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मित्रांनो 12 एप्रिल 2024 ही लास्ट डेट आहे. तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की आज लास्ट डेट आहे मित्रांनो. तर आज तुम्हाला रात्रीपर्यंत या ठिकाणी अप्लाय करता येणार आहेत. 12 एप्रिल 2024 पर्यंत IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. परंतु या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत की याच्यामध्ये जे जागा देण्यात आलेली आहेत त्या जागांसाठी या ठिकाणी कॅटेगरी वाईज किती जागा आहेत. तर बघा, अशा पद्धतीने ह्या वेकेन्सी दिलेली, जसं की शिपाई असेल, या ठिकाणी लेखपाल असेल, स्वच्छता निरीक्षक असेल, तर यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे का, तर त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, परीक्षा शुल्क जे आहे मित्रांनो, या ठिकाणी परीक्षा शुल्कमध्ये आरक्षणानुसार दिलेलं आहे त्यांनी. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क आहे, मागास वर्गीय उमेदवारांना 900 रुपये शुल्क आहे. त्याचबरोबर मित्रांनो, वयोमर्यादा जी देखील आपण पाहिली, इथंही आरक्षण आहे मित्रांनो. खुला प्रवर्ग, मागासवर्ग उमेदवार, दिव्यांग उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, इथंही तुम्हाला काय भेटेल, आरक्षणानुसार वयोमर्यादा पाहायला भेटेल. जसं की खुल्या प्रवर्गाला 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 43 वर्ष, सामाजिक समांतर आरक्षण इथंही पाहायला भेटेल. परंतु जागा ज्या आहेत आरक्षणानुसार का दिलेल्या नाहीत तेही आपण पाहणार आहोत. तर पहा, ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो अशा पद्धतीने दिलेल्या आहेत. पहा, जसं की शिपाईसाठी 10 जागा आहेत, जे की पद 10वी पासवरती आहे. याच्यामध्ये मित्रांनो कुठंच तुम्हाला पाहायला भेटणार नाही की या कॅटेगरीला इतक्या जागा आहेत. जसं की NTBला एवढ्या जागा आहेत, SC कॅटेगरी, ST कॅटेगरीसाठी किंवा खुल्या प्रवर्गासाठी असं कुठंच पाहायला भेटणार नाही. टोटल 47च जागा आहेत. तर जागेनुसार आरक्षण दिलेलं नाही आहे. तर त्याबद्दल काय माहिती आहे तीच माहिती आपण पाहूयात. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली, याच जाहिरातीमध्ये त्यांनी तीच माहिती दिलेली आहे. त्याबद्दलची पेज नंबर तुम्हाला पाहायचा आहे 44, पॉईंट नंबर पाहायचा आहे 16, सर्वसाधारण सूचना. याच्यामध्ये पाहायला भेटेल. पहा, इथं तुम्हाला उक्त भरण्यात येणारे सर्व पदांकरिता कोणत्याही स्वरूपाचे आरक्षण श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्या मार्फत लागू राहणार नाही. सदरचे आरक्षण केवळ परीक्षा फी भरणे व वयोमर्यादेकरिता लागू राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर याबद्दल तुम्ही वारंवार सतत मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून प्रश्न विचारत होतात की कॅटेगरी वाईज जागा का दिलेल्या नाहीत. तर मित्रांनो, कुठल्याही पद्धतीची कॅटेगरी वाईज आरक्षण तुम्हाला लागू राहणार नाही. फक्त फी भरण्यासाठी आणि वयोमर्यादेसाठीच तुम्हाला आरक्षण या ठिकाणी लागू राहील. म्हणजे पूर्णपणे ओपन मित्रांनो ही स्पर्धा असणार आहे. कुणालाही आरक्षण या ठिकाणी असणार नाही. प्रत्येकाला मित्रांनो फक्त आणि फक्त लेखी परीक्षेवरती सिलेक्शन होणार. या ठिकाणी म्हटलं आहे की गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तदनंतर अर्ज सादर करताना उमेदवारांनी अर्जात नमूद केलेली सदर पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, इतर बाबीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची छाननी करून अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल. तर तुम्ही यासाठी अर्ज केला आहे का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अर्ज नसेल केला तर आज मित्रांनो 12 एप्रिल लास्ट डेट आहे. लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर पहा, कुठलंही आरक्षण या ठिकाणी असणार नाही. हा मुद्दा तुमचा क्लिअर झालेला असावा. त्यानंतर मित्रांनो, पात्रता जर बघितली या पदांसाठी तर शिपाई पदासाठी फक्त 10वी पास आहे. संगणक सहाय्यकसाठी संगणकची पदवी मागितली. लिपिकचं पद आहे, याच्यासाठीही कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे, मात्र इंग्रजी 40 आणि मराठी 30 टायपिंग पाहिजे. वायरमॅन, मिस्त्री, प्लंबर यांचा ITI पाहिजे. त्याच्यामधून सहाय्यक स्वच्छता निरीक्षकसाठी स्वच्छता निरीक्षकची पदवी का, सहाय्यक सुरक्षा अधिकारीसाठी कुठलीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र उंची लागेल 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना, 157 सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी. सहाय्यक जनसंपर्क अधिकारीची पोस्ट आहे. तुमचं बॅचलर ऑफ सोशल वर्क झालं आहे, BSW झालं आहे, BBA झालं आहे किंवा विद्या व जनसंज्ञापन पदवी झालेली आहे तर अप्लाय करू शकता. स्वच्छता निरीक्षकची परत पोस्ट आहे. स्वच्छता निरीक्षकची पदवी का, अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे. सुरक्षा निरीक्षकची परत पोस्ट आहे. कोणत्याही शाखेची पदवी, 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना उंची आणि 157 सेंटीमीटर महिला उमेदवारांना उंची पाहिजे. भांडारपालची पोस्ट आहे. कुठल्याही शाखेची पदवी आणि मराठी इंग्रजी तुमचं टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे फक्त. त्यानंतर अभिरक्षकची पोस्ट आहे. झूलॉजी, बॉटनी, अँथ्रोपॉलॉजी, ॲसेंट हिस्ट्री, ॲसेंट कल्चर, आर्किओलॉजी यामधून तुमची ग्रॅज्युएशन झालेले त्या सब्जेक्टमधून तर अप्लाय करता येईल. पुढच्या पोस्ट आहेत पहा, लेखपालसाठी BCom पाहिजे. सहाय्यक व्यवस्थापकची पोस्ट आहे. धार्मिक, याच्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी जर तुम्ही असाल तर अप्लाय करू शकतात. इंजिनिअरिंगच्या पोस्ट आहे, त्याला इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे. तर ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याची परीक्षा कशी होईल मित्रांनो. तर जसं की शिपाई पदाचं उदाहरण पाहिलं तर 100 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटं, निगेटिव्ह मार्किंग नसते. IBPS कंपनी ऑनलाईन परीक्षा घेईल. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. याचा अभ्यासक्रम देखील त्यांनी दिला आहे पहा, जसं की मराठीमध्ये वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग,
बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य बुद्धिमापन आकलन आणि अंकगणित म्हणजे गणित आणि सामान्य ज्ञान, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, धाराशिव जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये. तर हे सामान्य ज्ञानचं झालं. इंग्लिशचं देखील दिलेलं आहे पहा. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा हा सिलेबस असणार आहे. तर यासाठी नक्की अप्लाय करा. आज लास्ट डेट आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. जर मित्रांनो तुम्हाला सध्याच्या या परीक्षेसाठी सामान्य ज्ञान विषयाचं पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी सामान्य ज्ञान हे पुस्तक TCS IBPS पॅटर्ननुसार प्रसिद्ध केलेलं आहे. सध्याची तुमची जी भरती होते ती IBPS मार्फतच मित्रांनो या ठिकाणी घेतली जाते. सामान्य ज्ञान विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी वन लाईनर स्वरूपामध्ये त्यांचं हे पुस्तक आहे. आत्तापर्यंत झालेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GK या प्रश्नांचा त्यांनी या पुस्तकात समावेश केलेला आहे. तर हे पुस्तक मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं सचिन कुरुन सर यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन देखील उपलब्ध होईल आणि कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला उपयुक्त असणार आहे. त्यांची इतरही पुस्तकं मित्रांनो आहेत, जसे की ग्रामसेवक पदासाठी ग्रामसेवक तांत्रिक डायरी, ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच. ही पुस्तकं देखील मित्रांनो जिल्हा परिषद ग्रामसेवक पदभरतीचे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्यासाठी उपयुक्त आहेत. पोलीस भरती सध्याची चालू आहे 17,000 पदांची मित्रांनो, त्यासाठी देखील 2023 मधील प्रश्नपत्रिका संच त्यांनी या पुस्तकात दिलेला आहे. आणि आरोग्य सेवक आरोग्य सेविका या पदांसाठी जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्यासाठी देखील त्यांचं पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक डायरी. त्याचबरोबर मित्रांनो वाहनचालक पदासाठी तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर सचिन कुरुन सर लिखित वाहनचालक भरती हे देखील पुस्तक आलेलं आहे. SSC GD साठी मराठीमधून देखील त्यांची पुस्तकं आहेत. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची मित्रांनो तुम्हाला कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी उपयुक्त आहेत. तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकतात किंवा कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील.